गडबडली पाहिजे, पुन्हा हिनं असं करता कामा नये म्हणून भगवंताला तिचं रक्तप्राशन करायला सुरुवात केली आणि ती कासावीस झाली. सोड कन्हैया सोड, कृष्ण सोड, किंचाळली, मोठ्याने आरडली. यशोदानंद बाहेर आली, बघती त्यांनी मूळ रूपामध्ये आली आहे, अंगणात गेली, आडदिशी पडली आणि भगवंत तिच्या छातीवर. यशोदेने ती पाहायला तिला चक्कर आली, ती खाली पडली. म्हणे काय खरं नाही आता माझ्या बाळाचं, मेला माझं लेकरू देवा. भगवंता काही खरं नाही. थोड्या वेळानं बाकीच्या बाया वगैरे आल्या, माणसं आले, तिच्या डोळ्यावर पाणी मारलं. म्हणजे काय माझा कन्हैया कुठे? म्हणजे आहे कन्हैया, कन्हैया आहे हो. आता फक्त राक्षसीला म्हणे मारतो, एवढी मोठी राक्षसी. अगं म्हणे राक्षसीला मारलं तरी माझ्या कन्हैयाला ताट करून ठेवून ठेवले. एवढं कुठून आलं माझं काय खरं? म्हणे जवळ घेतलं, त्याची मुखी घेतली. काय तुम्हाला सांगतो, भगवंताच्या खेळ खेळा त्या गोकुळामध्ये सगळीकडे आपण एक सांगतो आनंद होता. संकट खूप होती, पावला पावलावर संकट पण आनंद. आलं का लक्षात? का? कारण भगवंत सोबत आहे. पांडव तुम्हाला सांगतो, पांडव आहेत की नाही? पांडव धर्माच्या बाजूला चालले का? नाही. पण तरी सुद्धा पांडवांना त्रास आहे. का त्रास आहे? भगवंत पाठीमाग असून मी भागाची गत कशी देवदेव जास्त करतो ना, त्याच्या पाठीमाग खेळ खेळ लागतो प्रपंचाचा. एवढं लक्षात ठेवा. ज्याच्यावर देवाची कृपा हो अशी देवाची इच्छा आहे. काय भागवतामधला सुंदर श्लोक आहे. महानुभावांनी आपल्या शास्त्रामध्ये त्याला स्थान दिलेलं आहे. यशानुग्रहमिच्छामि तस्य वित्तं हराम्यहम् आपदा शोक कष्टं च तस्य दुःखं परे परे. पावला पावला त्याला दुःख देतो, पावला पावला. का? कारण माझा अनुग्रह त्याच्यावर हो अशी माझी इच्छा आहे आणि म्हणून त्याला कष्ट देतो, त्याच्यावर आपदा आणतो. तसा तो माझ्याकडे येत नाही तर पावला पावलावर त्याला दुःख देतो. वैतागून वैतागून देवा भगवंता तुझ्याशिवाय आता मला कोणी नाही असं म्हणलं पाहिजे त्याने. का कशी गंमत आहे. हा श्लोक महानुभावांनी आपल्या शास्त्रामध्ये प्राचीन परंपरेमधला श्लोक आहे. भागवतातला आहे की महाभारतातला आहे, जुन्या ग्रंथामधला कुठलाही माहित नाही, पण तो म्हणून महानुभावांनी आपल्या शास्त्रामध्ये बघलेला आहे. तर देव ज्याला देवाची कृपा होईल ज्याच्यावरती, त्याच प्रापंचिक अर्थानं वाटोळं झाल्याशिवाय राहत नाही. कळलं का? मग देव देव करायचं का करायचं नाही तुम्ही तुमचं बाबा. म्हणजे काय सांगू तुम्ही सांग देव देव जास्त केल्यावर पैसे नाही येतील. पैसे नाही ना, अर्थ येणार नाही, पण परमार्थ मात्र प्राप्त होईल. परम अर्थ, परम म्हणजे श्रेष्ठ, श्रेष्ठ अर्थ तुम्हाला प्राप्त जरूर होईल. हे मात्र गॅरंटी सांगतो, त्याच्यात काही शंका नाही आहे. म्हणून गोकुळामध्ये खूप दुःख आहे. त्याचं कारण कृष्ण भगवंताची कृपा त्यांच्यावर. आणि असे कोळ्या कोळ्या लाथाने भगवंतांनी वेगवेगळ्या असुरांना मारायला सुरुवात केली. हळूहळू मोठे मोठे होत आहेत. तुम्हाला चंद्रकलेप्रमाणे भगवंत वाढतायत. भगवंताचं स्वरूप अगदी टवटवीत, अगदी सुंदर सुंदर असं फुलत चाललेलं आहे, फुलत चाललेलं आहे. स्वरूप अगदी सुंदर, अधिक अधिक सुंदर होत चाललेलं आहे ते.
सुंदर त्याचं वर्णन महानुभाव भाष्यकार की भगवंताच्या चेहऱ्याला उपमा जर द्यायचं काम पडलं तर कशाची द्यावं तर म्हटले, जसं आता उदाहरण सांगतो, सागराला काय उपमा द्यावं, सागरम सागरोपमा, सागराला सागराचीच उपमा. सागरासारखा विषयाला काय म्हटलं तुला, दुसरा कोणीच नाही. सागराला कोण राम रावणाच्या युद्धाला काय द्यावं म्हणले उपमा, राम रावण मध्ये ते राम रावणाचं युद्ध म्हणजे युद्ध, तर दुसरं उपमा देते. सागराला दुसरी उपमा देता येईल का? तसं भगवंताच्या श्रीमुखाला कशाचीच उपमा का घेऊ नका म्हणजे नाही. चंद्र चांगला दिसतो ना, चंद्राची उपमा देऊया. म्हटले चंद्र लहान हो, चंद्र लहान आहे, लक्षात ठेवा. अरे चंद्राची उपमा संताला देऊ शकत नाही म्हणजे आपण, इतकी संत मोठे नाही, इतके संत मोठे. चंद्र संपूर्ण एखादे तरी हे सदा पुरते संत, सदा पुरते परिपूर्ण एक संत. संताला उपमा देऊ शकत नाही आपण चंद्राची, भगवंताला कसं काय म्हणजे सूर्याची उपमा सूर्याची बी नाही देता येत म्हटले, कारण तो अस्ताला जातो नाही, तो अस्ताला जातो आणि किती तत्व म्हणले नाही का, त्याच्यामुळे त्याची उपमा देता येत. म्हणजे मग उपमा द्यावं कशाची म्हणले, कशाची देऊ नका. कृष्ण फक्त कृष्ण, उपमा देण्याच्या भानगडीत पडू नका. स्वामी चंद्रधर महाराज तुम्हाला सांगतो, अनेक लोकांना म्हणतात भक्तीजनांना की स्तुती करू फक्त भांडारे तयार झालं. कशी स्तुती करायला पाहिजे, खरं तर विंगुळिका स्तोत्र नावाचं स्तोत्र त्यांनी गायलेलं किंवा त्यांनी तयार केलेलं ते मानव ग्रंथात प्रचलित नाही, उपलब्ध नाही. काय लिहिलं असेल किंवा काय म्हटले असते, काय वर्णन केलं असेल सुंदर वर्णन. तसं इथे संत म्हणतात की भगवंताच्या श्रीमुखाला उपमा देऊ. म्हणजे चंद्राची दिली तर काय होईल, म्हणजे काय होईल सांगतो. तया श्रीमुखासी द्यावया उपमा, योग्य नव्हे तो चंद्रमा. चंद्रमा योग्य नाही म्हणजे काय योग्य नाही, कृष्ण पक्षी उतरे महिमा. कृष्ण पक्षामध्ये चंद्राचा महिमा उतरून जातो आणि चंद्र अगदीच अंधारात जातो. लक्षात, अमावस्याला चंद्र नसतोच, इतकी त्याची अवघड अवस्था. त्याची उपमा काय, हा आपल्या तोंडाला द्या, आपल्या तोंडाला हरकत नाही. एखादे माता गरम असेल तर सूर्यमुखी म्हणावं, चंद्रमुखी म्हणावं. आपला चेहरा ठीक आहे, आपला चेहरा तसाच असतो चंद्रासारखा. की आपला चंद्र फुलला मुख. आणि 30 तारीख आली अमावस्या, मग याची उधारी त्याची उधारी त्याची उधारी. बघा ना तुम्ही 9-10 तारखेला पगार असते सरकारी कर्मचाऱ्यांचे, आणि मग पगार घेऊन आपला पतिदेव घरी आल्यानंतर माता भगिनी त्याच्या पाठीमागे कशा लागतात, ठिकून आले का, त्याच्या डोक्यावरच हात फिरवतील, त्याच्या घाम पुसतील, पाय मोजे काढतील. चहा करून देऊ का, कॉफी देऊ का, काय देऊ, पुढे करू, नाश्त्याला उपमा करू, शिरा करू का, त्याला बघितलेलं थोडसा ते म्हणतात काही नको, एखादी लोक चान्स घे. असं काय करतो तो चौधरीची वेळ माझा बर कळेल ना अजून 10 दिवसानं. आणि पगार संपत चालला, हे म्हणतो चहा द्या, ते म्हणतो दूध नाही, ते म्हणतो कोरा द्या, ओळाचा देऊ का साखरीचा देऊ,
बरं पाणी तर द्या नुसतं, पाणी आहे का नाही? गरम पाणी करायला गॅस संपलाय, आणत नाही तुम्ही लवकर. आवड असते अमोशाच अमोशा नाही. आपल्या चेहऱ्याला अमोशा पौर्णिमा अमोशा पौर्णिमा सतत चालू असतो, सतत सुखात सतत दुःखात, सतत सुखात सतत दुःखात. बघा तुम्ही साधारण उदाहरण देतो. तुम्ही घरून निघाले समजा आणि तुम्हाला जायचे जाळीच्या देवाला, खेळ नाही असं समजा तुमची देवाची जाळी देवाला नाही जवळ, आणि घरून पहाटे निघाले सकाळी सकाळी निघाले उटीला पोहोचलं पाहिजे आपण. म्हणून तुम्ही जाता बस स्टँडवर जा, तर बस स्टँडवर जाता गाडी निघून चालली म्हणून रोडवर तुम्ही गेले. देवा भगवंता गाडी गेले बाप्पा. मग रोडवर आलेले झाले, त्या गाडीला हात दाखवला. ज्या वेळेस तुम्ही गाडीला हात दाखवला, गाडी आली, तुमच्या चेहऱ्यावर पौर्णिमा. गाडी निघून गेली, कंडक्टर ड्रायव्हर थांबून तुमच्या चेहऱ्यावर अमोशा. थांबवलीच नाही गेल्या. दुसरी गाडी मागून आली, दुसरी गाडी पुन्हा पौर्णिमा. ती थांबली, आधी चेहरा बोलला पौर्णिमा स्पष्ट. गाडी बसले, गर्दी प्रचंड, अमावस्या. इतक्यामध्ये कोणतरी ओळखीचं भेटलं, काकू या इकडं, पुन्हा पौर्णिमा. कशी तरी जागा भेटली शेजारी. इतक्यात कोणतरी बिडीचं पेटवलं आणि नाकात वास खाल. मग ए बाबा आज काय करतो, आणि त्याच्यामुळे तो पवित्र धूप पोटात गेल्यामुळे आतील पोटातील पवित्र पदार्थ बाहेर पडले. सगळीकडे इकडे तिकडे पुन्हा माग धक्के पुढे धक्के, वास खान, खामाचा वास, याचा वास, त्याचा वास, पिढ्याचा वास आहे की नाही. पण जाऊ द्या मग, इतक्यात कोणीतरी उठलं पुढच्या सीटवरच आणि तिथं जागा भेटली, पुन्हा पौर्णिमा. गाडी जामनेरच्या पुढे गेली, हातामध्ये पडली बंद पंचर, अमावस्या. आपलं असं सतत अमावस्या, सतत पौर्णिमा, सतत दुःखात सतत सुखात, सतत दुःखात सतत आनंद आहे का? आनंद वेगळीच चीज आहे. लक्षात ठेवा, सुख दुःख एका नाण्याच्या दोन बाजू. आणि हा आनंद गोकुळामध्ये आला आणि सगळ्या गोकुळाला आनंदित करून गेला. माझ्या सगळीकडे आनंदी आनंद. गोकुळ हळूहळू भगवंत मोठे होत आहेत, चंद्रकळाप्रमाणे वाढत आहेत. भगवंताचं तेज सगळीकडे त्या पृथ्वी तलावरती ते आहे. आणि भगवंताकडे बघून सगळे बाल गोपाल सगळे सगळे जवळ जमा होत आहेत आणि भगवंताला सगळ्यांना एकत्रित करण्याचं काम केलेलं आहे. सगळे 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 आणि पोरं तब्येती कम खराब होईल म्हणजे देवा दही दूधच भेटत आणि आपल्या घरी भरपूर आहे ना, म्हणजे भरपूर आहे, पण सगळं मथुरेला जातं देवा. मथुरेला जातं अरे म्हणजे असं नाही, आपल्या तब्येती दुरुस्त झाल्या पाहिजे. मथुरेमधले लोक पहिल्याहून पण आलेत म्हणजे, आणि आपल्या इथले काही कुठे दिसायले तुम्ही भवितव्य कसं आहे म्हणजे आपलं. आता तिथं मथुरा आपली राजधानी आहे. राजधानीवरती जर आक्रमण झालं आणि राजधानीतल्या शिपायांनी जर तो आक्रमण परतून लावू शकले नाही, तर आपल्याकडे अशी एखादी कुमक पाहिजे की नाही, म्हणजे एखादा सैन्याची तुकडी पाहिजे की नाही आपली. मग आपल्यामध्ये बळ शक्ती नको का? मग त्यासाठी आपण दूध प्यायला पाहिजे. देवा म्हणले काय करायचं, भेटतच नाही. म्हणले मग चोरी करू. देवा पाप करायला पाप नाही. आपण सगळे एकत्रित आपल्या घराची करायची, दुसरे तिसऱ्याच्या घराची करायची. नकोच बाहेर चाललं म्हणलं आपण नाही. किती आहेत सौंदर्य? 10,000 सौंदर्य आहेत. चोर म्हणून सुद्धा भगवंत आपल्याला प्रिय आहे.
नवनीत व्रजामध्ये व्रजभूमीमध्ये प्रसिद्ध असलेला नवनीताची चोरी करणार. नवनीत म्हणजे लेण्याची चोरी करणार. गोपांचं दुकूर चोरण, गोपांच्या स्त्रिया ज्या आहेत, गोपिका ज्या आहेत, पत्नी आहेत, त्यांचं दुकूर म्हणजे त्याची चोरी करतो. अनेक जन्मार्जित पाप चोरण, आणि जीवात्म्याने अनेक जन्मामध्ये जे पापाचं अर्जन केलं, पाप प्राप्त केलं, त्या पापाची सुद्धा तो चोरी करतो. असा चोराचा अग्रगण्य असलेला चोराग्रगण्यम कृष्णम नमामि, त्याला नमन असो असं म्हणतात. चोर म्हणून सुद्धा तो आम्हाला वंदनीय आहे. त्याची चोरी किती उत्कृष्ट, आमच्या पापाची चोरी करते. कुठल्या अंगाने तो सुंदर आहे तुम्हाला सांगतो. खडी साखर घ्या, खडी साखर. मग खडी साखरीला बाजू किती असतात? 6. बाजू किती असतात? 6. मग कुठल्याही बाजूनं खडी साखर चाटली, मग एका बाजूला आंबट, एका बाजूला गोड, एका बाजूला तिखट, एका बाजूला कडू, एका बाजूला तुरट अशी लागते का? नाही, सर्वांगाने गोड लागते. बरोबर आहे. तसं भगवंताचं चरित्र, तसे भगवंत सर्वांगाने गोड आहे. मधुराष्टकामामध्ये वर्णन केलं आहे. अधवं मधुरं वदनं मधुरं, अधवं मधुरं वदनं मधुरं, नयनं मधुरं हसितं मधुरं, अधवं मधुरं नुसतं भरायचं सांगत नाही. पहिली तब्येत व्यवस्थित झाली पाहिजे. चक्कर भगवंतानं ही शिकवून दिली. अगोदर पोट भरा. काय? स्वस्थे चित्ते बुद्धया संभवंती. चित्त जर स्वस्थ असेल तर बुद्धीचा संभव आहे. बुद्धी वाढेल, बुद्धीमध्ये काहीतरी पडेल. उपहार दाखवणाऱ्या माणसाला नाश्ता द्या. काय? कोणी बाबा असू द्या किंवा दुसरं कोणी असू द्या, त्याला उदक भरपूर द्या, मग उपहार दाखवायला बसवा. कळलं मला काय? असं नाही वाटलं पाहिजे उपहार दाखवताना तिकडे दाखवता दाखवता तो रट्टा. लक्षात घ्या, देवाला उपहार जरूर दाखवला पाहिजे, त्याच्याशिवाय दाखवलाच पाहिजे. दाखवू नये असं माझं म्हणणं नाही, पण अगोदर आपण आपलं पोट शिळ्या भाताना का होत नाही, भरून घ्या. भूके भजन न हो गोपाला,
भगवंताचं भजन रिकाम्या पोटाने नाही होतो. आता नाश्ता केला म्हणून भोजन कसा वाजायला, 2 चपात्या हल्ल्या म्हणून कीर्तन चांगलंच होईल. नंतर जेवण करू आरामशीर वाटलं. सगळ्यात महत्वाची गोष्ट भगवंत म्हणतात पहिले पोट तुमचं भरलं पाहिजे. म्हणून सर्व गोपांना भगवान गोपाल कृष्ण एकत्रित करतात. वैजा वागोड्या पेंद्या सुदामा सगळ्यांना, आणि त्यांना आपलं पोट भरायला, नुसतं पोट भरायला सांगत नाही, तर पोट भरल्यानंतर द्यायचे. मग काय करायचं, दंडबाईचा काढा, जोर काढा, सूर्यनमस्कार काढा. तब्येत चांगली झाली पाहिजे, खाल्लेलं जिरलं पाहिजे. आलं का लक्षात? जिरवा त्याला. कारण का, हे अन्न पदार्थ पोटात गेल्यानंतर त्याची ऊर्जा बनली पाहिजे. काय बनली पाहिजे? ऊर्जा. आपलं काय बनतंय, इकडून खाल्लं की तिकडून चाललं. काही काही माणसाला ते इकडून खाल्लं की तिकडून, म्हणजे दोन्हीकडून सुरू असतो. काय पचत नाही, पचलं पाहिजे. दूध पचवणं इतकी सोपी गोष्ट नाही, लक्षात घ्या. 1 लिटर दूध तुम्ही पिऊन दाखवा, मग म्हणेन मी तुम्हाला. दुसऱ्या दिवशी सकाळी पहाटच कॉल सुरू. पण भगवंतानी सगळ्या सौंदर्यांना एकत्रित केलेलं आहे आणि त्यांना दूध प्राशन करायला सांगितलंय आणि चोर काढायला सांगितले. दंड बैठका वगैरे वगैरे 8-10,000 सौंदर्याची फौज एकत्रित. किती गायी आहेत गोकुळामध्ये? 9 लाख गायी आहेत. महानुभावांच्या आरतीच्या भागामध्ये त्याचं वर्णन आलेलं आहे, फार सुंदर वर्णन. नवलक्ष भीमा पंचवरनासी नवलक्ष भेदोनः पंचवर्णाशी विश्रुतः सर्वी सौंदर्य सहस्रतः मुख्य जगदात्मा. 9 लाख गायी, 5 वर्णाच्या 5 वर्णाच्या गायी. 9 लाख म्हणजे विचार करा किती गोधन आहे. शेतकरी माणसाकडे गाय पाहिजे. भगवंताला गोपाल कृष्ण, गोपाल हे बिरुद लागलेलं. गोपाल म्हणजे गायीचं पालन करणारा, रक्षण करणारा तो गोपाल. का? गाय आपल्यासाठी, आपण गायीला पवित्र म्हणतो. पवित्र पाया पडणे हिंदू धर्मामध्ये मुलं काही काही अंधश्रद्धा आहेत. काय सांगावं तुम्हाला, गायीच्या पाया पडल्याने काय होणार आहे? अरे गायीला चारा द्या, पाणी द्या वेळेवर, गायीला खाटकाला विकू नका. हीच गायीची पूजा आहे. गायीची पूजा म्हणजे दुसरी काही नाही. बैलाची पूजा तुम्ही करता कधी? पोळ्याच्या दिवशी, आहे की नाही? आणि मग दुसऱ्या दिवशी बैल म्हातारा असलं तर टेम्पो खटका करून काही पूजेला अर्थ राहिला का? नागपंचमीला निघाला, वा 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 देवांना दर्शन दिलं, काय कमाल झाली. आणि दुसऱ्या दिवशी देवाला उचललं टेम्पो आणलं. काय धंदा आहे? अरे साप हा शेतकऱ्यांचा मित्र आहे, त्याला मारू नका हा अर्थ आहे. कारण का? सापाचं भक्ष्य काय माहितीये? उंदीर. आणि उंदर काय करतात माहितीये? नच तृप्ती नचला वस्त्र भक्षण. तृप्ती नाही, लाभही नाही. ऋषी तोडली उंदरानं तुमची, काही पोट भरलं नाही, कपडे फाडले, बेडशीट फाड, पिलो फाड, गादी फाड,
काय कसं काय कोण भरणार नाही, काही नाही. न तर तृप्ती न चला वस्त्र भक्षण त्या उंदराचा वैरी आहे. म्हणून स्वतःला तो मान आहे, त्याला मारलं नाही पाहिजे, सोडून दिलं पाहिजे. तर आम्हाला ते कळत नाही माझ्या बापा. गाय ही अत्यंत महत्वाची आहे. तिच्या पाठीवर जर हात फिरवला दररोज तर चर्मरोगासारखे रोग आपल्याला होत नाही. तिच्या गोमूत्रानं आपण जर स्नान केलं, आंघोळ केली तर अंगावरची रंध्र मोकळी होतात. तर लॉजिक आहे, आमच्या पूर्वजांनी प्रायश्चित नावाचा जो प्रकार आहे त्याच्यामध्ये सांगितलंय की सेना मातीला अंग राखलं पाहिजे. काय सांगितलं? शेणा मातीला अंग राखलं पाहिजे आणि दंडवत घातले पाहिजे. याच्यानं काय होतं? मन तर शुद्ध होतच नमस्कार घातल्यानंतर प्रायश्चितानं, पण शरीर सुद्धा शुद्ध होत सेना माती आणि त्यात गोमूत्र असत. शरीर बी शुद्ध झालं पाहिजे, ही महत्वाची गोष्ट आहे. तर प्रायश्चिताशी आपण जोडलाय तिथे, म्हणून गाय महत्वाची. भगवान कृष्णाच्या त्या गोकुळामध्ये 9 लाख गायी आहे, 5,10,000 सौंदर्य आहे, 9 लाख गायी आहे. दूध किती असं विचार करा. भगवान गोपाल कृष्ण त्या गोकुळामध्ये वाढत आहे. सौंदर्य जमा केली भगवंतानी आणि दंड बैठका काढायला सुरुवात केली. सगळे परिवार तयार व्हायला गेले. तुम्हाला सांगतो कशासाठी शक्ती जमा केली पाहिजे, बळ कशासाठी तयार केलं पाहिजे, भगवंताने जी फौज निर्माण केली तुम्हाला सांगतो. हे सगळे एका जीवाचे भगवंताला म्हणायचे, देवा आम्ही मरायला तयार आहोत तुझ्यासाठी, तू मागे होय, पण भगवंत पुढे असायचे. मग आता हे दही दूध वगैरे खायचं, मग या घरी जाय त्या घरी जाय त्या घरी जाय, याचं मडकं त्याचं मडकं त्याचं मडकं. बाया विचार करायला लागल्या, मडक्यामध्ये बारीक बारीक काय दूध दही कसं काढलं जाते, दूध कसं काढलं जाते, काय मांजर असत, मांजरीचे पंजे बारीक असतात, थोडे मोठे दिसायले जरा. लेकर खात असतील पण कोण्या मावशीला गॅरंटी आहे का आपल्याला खात म्हणून? नाही, माझ्या बाबा तसा नाही. प्रत्येक मावलीला वाटतं. बाया म्हणल्या पण आपण असं त्यांची मिटिंग पडली, म्हणजे असं करू खाली न ठेवता वर ठेवलं शिक्यावर. मग वर शिक्यावर ठेवायला सुरुवात केली. आता शिक्यावर ठेवायला सुरुवात केली. आता हे जे मंडळ होतं कोणतं गोप मंडळ, हे विचार करतो आणि कृष्णा याचं वर गेलं. ते म्हणजे थांबा आपल्याला अडचण आहे का, देवी तू खाऊन आता मस्त झाली तुम्ही म्हणलं आता खाली 5-6 जण उभे. पहिली चौकोनी, मग त्याच्यानंतर दुसरी, त्याच्यानंतर तिसरी आणि वरी सगळ्यात भगवंत टॉपवर. का खाली दांडगट पोर उभे केले अगदी मजबूत. दुसऱ्या थराला त्याच्यापेक्षा थोडे कमजोर, तिसऱ्या थराला आणि थोडे कमजोर आणि सगळ्यात टॉपवर वरी दुसऱ्या पडत नव्हतं भगवंत. का? कारण दुसऱ्याचं लेकरू खाली पडलं, हातपाय पडलं तर काय घ्या, त्याच्यापेक्षा आपच होता. वरी गाईड करणे, सगळ्यात वरी जायचं, मडकं काढायचं, त्यातलं दोन्ही खायचं, आपण खायचं, खाली टाकायचं, कोणाच्या अंगावर पड, कोणाच्या शर्टावर पड, कोणाच्या तोंडावर पड, कोणाच्या नाकावर पड. आणि यांनी देवा सांगितलं सांडायचं नाही, पूर्ण खायचं, चाटून पुसून खायचं, खराब नाही करायचं. कारण आपल्या मायबापानं खूप कष्टानं कमवलेले ते, त्याच्यामुळे नाश नाही करायचा. असे त्या खेळखिडा भगवंताच्या सुरू झाल्या तुम्हाला सांगा. आणि भगवंत स्वतः लीड करतात, कुठलंही काही काम करायचं स्वतः समोर आहे. आणि हे छत्रपती शिवाजी महाराजांनी शिकलेलं आहे. छत्रपती शिवाजी महाराज युद्ध करतात तर महाराज पुढे असतात, सेनापती वगैरे सैनिक मागं असतात. सगळ्यात सैनिक जे लो लेवलचं ते मागं असतं. आता कसं आता तात्पुरतं ज्याला बंदूक हातात दिली ते पुढे मराले तो, आणि थोडे चांगले कुशल सैनिक असतील ते त्याच्या मागं
आणि ठेवणीतली असती ब्लॅक कमांडो ते सगळ्यात मागं. त्यांचं काय खाड घालायचं का? आवडत होत तंत्र ठीक आहे, पण भगवंताच्या काळात जे तंत्र होतं भगवंत सगळ्यात पुढं. छत्रपती शिवाजी महाराजांनी तेच केलं. मी पुढे झालं म्हणजे माझा सगळं सैनिक वाचेल. मी झालं तर माझ्यामध्ये जी ताकद आहे ती सगळ्यात निर्माण होईल. एक छत्रपती जर मरण पावले, छत्रपतींना वाटत होतं तर सगळ्यात छत्रपती बनतील. म्हणून छत्रपती शिवाजी महाराज पुढे असायचे. हे सगळे शिकवून जिजामातेनं त्यांना दिलेले बालपणामध्ये. कशासाठी सांगायचा आपला इतिहास हे करणं. अशा खेळ खेळा भगवंताच्या त्या गोकुळामध्ये सूर्य आणि मग ह्या घडी त्या घडी